नमस्कार मित्रांनो, मी महेश जाधव, अकोला महाराष्ट्र येथून. आज आपण वसमत तालुक्यामध्ये रांजोना गावामध्ये आलेलो आहोत आणि यांच्या आपण बांधावर म्हणजे हळदीच्या पिकाला यांनी रिझल्ट घेतला मल्टीप्लायरचा. ते रिझल्ट बघण्यासाठी आपण व्हिजिट दिली आहे आणि यांना जे मल्टीप्लायर दिलं हे फेगडे सरांच्या माध्यमातून दिलं गेलं. आणि दरवर्षी यांची हळद असते, दरवर्षीच्या हळदीमध्ये आणि यावर्षी जे मल्टीप्लायर वापर केल्यानंतर यावर्षीचा काय फरक त्यांच्या हळदीमध्ये जाणवला हे आपण शेतकऱ्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत. नमस्कार सर, तुमचं नाव काय? छान वाटली हळद. तुमचं नाव सांगा. उमराव शंकरराव साळवे. बरं, तर तुमचं हे हळदीचं क्षेत्र किती एकर आहे? 1.5 एकर. 1.5 एकर. तुम्ही मल्टीप्लायर किती वेळा वापरला याला? एकच वेळा. एक वेळा. किती किलोचं ड्रिंचिंग केलं होतं? 200 लिटर पाण्यात. 200 लिटर पाण्यामध्ये 1.5 किलो वापर केला. वापर. बरं, तर वापर करायच्या आधी तुमची हळदीची पोझिशन काय होती? डिम होती. डेम होती, म्हणजे वाढ होत नव्हती असं? काहीच होत नव्हतं, वाढ होत नव्हती, सुकल्याने झाली. मल्टीप्लायर केल्यानंतर चांगली वाढली. बरं, चांगलं म्हणजे काय काय फरक जाणवला याच्यामध्ये तुम्हाला? असं काय डिफरन्स जाणवला? पानात बी जाणवला. हां, म्हणजे पानाची साईज वगैरे ग्रीनरी वाढली. हां. पहिले जास्त पिवळी होती, पिवळी होती. आता तुमचं हळदीची ग्रीनरी पकडली. आणि हळदीला ड्रिंचिंग करून किती दिवस झाले? आज नेमकं 9 दिवस झाले. 9 दिवस. 9 दिवसामध्ये मित्रांनो हे पूर्ण प्लॉट पिवळा होता आणि वाढ कमी होती. याची आज 9 दिवसानंतरची पोझिशन जर पाहिली तर प्लॉट पूर्ण साईजमध्ये सर्व म्हणजे ग्रीनरी तर थोडी कमी आहे म्हणा, पण याची साईज एकदम सारखी प्लॉट दिसते. आणि 9 दिवस झाले फक्त ड्रिंचिंग करून. तर आता दुसऱ्या डोस नंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ घेणार, त्यामध्ये आपण फुटव्याची संख्या, आता फुटव्याची सुरुवात झालेली आहे यांना. फुटवे पण निघत आहेत भरपूर. हे फुटवे निघायला सुरुवात झाली. हे 2-2, 3-3 फुटवे आपल्याला दिसतात. आणि पानाची साईज नवीन पानाचे निघत आहेत, हे मोठ्या साईजमध्ये निघून ग्रीनरी चांगली आता नवीन पानामध्ये येत आहेत. ते पिवळेपणा का आहे? पाणी जास्त झालं? हा, पावसाचं प्रमाण जास्त आहे. आता बघितलं तुम्ही तर याच्यामध्ये बेडमध्ये पाणी दिसते, तुम्ही दाखवलं तर. कारण या भागात पावसाचं प्रमाण जास्त झालेलं आहे आणि बेड पूर्ण भिजलेले आहेत. सततच्या पावसामुळे या प्लॉटची ग्रीनरी सध्या नाही आहे, परंतु 8-9 दिवसानंतर जर आपण नंतरचा व्हिडिओ घेतला तर त्याच्यामध्ये ग्रीनरी आपण दाखवणार. पानाची साईज वाढलेली आहे आणि ग्रीनरी येऊन जाईल. तर तुमचं आता मल्टीप्लायर वापरून समाधान झालं आहे ना? समाधान. मला विश्वास येईल का नाही हिरवी होईल म्हणून? होते होती. तर तुम्ही सतत वापर चालू ठेवा. आणि इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? तुमच्या प्लॉटची जर हे पाहून तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल? आपण तेच सांगणार किंवा आपण मल्टीप्लायरची फवारणी केली, ड्रिचिंग केली, त्याच्यामुळे आपला रिझल्ट भेटला. मित्रांनो, हाच रिझल्ट दाखवण्यासाठी आपण या प्लॉटवर आलेलो होतो. तर प्रत्येक शेतकऱ्यांना माझी एक अशी कळकळीची विनंती राहील की तुमचं 2 एकरचा प्लॉट जर असेल तर तुम्ही एकरभरमध्ये मल्टीप्लायरचा वापर करून बघावा आणि रिझल्ट घेतल्याच्या नंतर बाकी क्षेत्रावर तुम्ही वापर करू शकता. एवढंच सांगण्यासाठी आपण या वसमत तालुक्यामध्ये रांजोना गावामध्ये आलेलो आहोत. आणि मल्टीप्लायर लागल्यास आपल्याला वसमतमध्येच आपल्या फेगडे सरांची ब्रँच झालेली आहे आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांसाठी एक सुविधा उपलब्ध झालेली आहे. तर सरांची कॉन्टॅक्ट करून आपण मल्टीप्लायर घेऊ शकता. धन्यवाद.